माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. किष्किंधा कांडमधील भाग 20 अभिवाचन करते. प्रथम श्रीरामाला वंदन करून प्रारंभ करते. सुग्रीवाची गर्जना ऐकून वाली कवळला. एकदा पराभूत झालेला सुग्रीव पुन्हा युद्धाला येतो याचे त्यांना आश्चर्य वाटले. पण आव्हान दिले आहे तर एकदा केलेच पाहिजे, त्याचा निकाल लावलाच पाहिजे असा विचार करून वाली म्हणाला. पण त्याची पत्नी तारा हिने त्याला थांबवले. ती म्हणाली, सुग्रीवाला सूर्यवंशी महावीर राम याची मदत मिळाली. तुम्ही आता गर्वाने युद्धाला जाऊ नका. त्या रामाचा पराक्रम असुरांपेक्षा रावणापेक्षाही फार मोठा. तुम्हाला त्याची कल्पना नाही. राम एकाच बाणाने तुमचे प्राण घेईल. वाली म्हणाला, पण माझा रामाशी विरोधच नाही. मला सुग्रीवाशी युद्ध करायचे आहे. रामाला मध्ये पडायचे कारणच नाही आणि मी त्याची काही आगळी केलेली नाही. तारा म्हणाली, मला असं कळले की सुग्रीव रामाला शरण गेला आणि रामाने त्याला तुमच्या विरुद्ध सहाय्य करण्याचे वचन दिले. शरणागताचे रक्षण करणे राम आपले कर्तव्य समजतो. सुग्रीवाचे तुम्ही शत्रू म्हणजे रामाचेही शत्रू ठरता. तुम्ही रामाशी सख्य करा, सुग्रीवाशी सुद्धा सख्य करा. भावाभावाने वैर करू नका. त्यावर वाली फार क्रुद्ध झाला. त्याने तारेचे मत ऐकले नाही. त्याला आपल्या बळाचा गर्व झाला होता. तो तसाच रागारागाने युद्धासाठी बाहेर पडला. सुग्रीवाशी त्याने द्वेषाने द्वंद्वयुद्ध केले. पुष्कळ वेळा दोघांपैकी कोणीच माघार घेत नव्हता. पण शेवटी वालीने सुग्रीवाला खाली पाडले. यावेळी सुग्रीवाच्या गळ्यात विशिष्ट कमलमाळा होती. त्यामुळे रामाला वृक्षा अडवून पाहताना वाली कोणते ओळखता आले. त्याने नेमके शरसंधान केले. सुग्रीवाला मारण्यासाठी वालीने जेव्हा उंच उडी घेतली त्याच वेळी रामाचा बाण वालीला लागला. वाली थपकन खाली पडला. त्याने रामाला पाहिले. रामाने आपल्याला अन्यायाने बाण मारला असे त्याला वाटले. त्याने रामाला म्हटले, रामा, मी दुसऱ्याबरोबर लढत असता लपून बाण का मारलास? मी तुला आव्हान दिले नव्हते. आपले परस्परांचे वैर नाही. माझा प्राण जाणे किंवा राज्य जाणे याचे मला दुःख वाटत नाही. पण तू अधर्म केलास त्याचे दुःख मला जास्त वाटते. तुझ्या कीर्तीला हा काळीमाच आहे. तू सुग्रीवाचे सीता शोधासाठी सहाय्य घेतो आहेस, पण तो काय तुला सहाय्य करणार? अरे, ज्या रावणाशी युद्ध करण्यासाठी तू सुग्रीवाचे सहाय्य घेतो तो रावण म्हणजे माझ्या अंगदाचे एक खेळणं. त्या रावणाचे सामर्थ्य ते किती? मी त्याला बगलेत मारून पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या होत्या. सुग्रीवाने स्वार्थासाठी तुझ्याकडून अधर्म कृत्य घडविले. मित्राची कीर्ती वाढवावी, अपकीर्ती वाढवू नये. सुग्रीवाने तुझ्यावर काय उपकार केला? मी काय उपकार केला? तुझ्या हातून मला मरण येते, याने मला मोक्षच मिळणार आहे. त्यावर रामाने त्याला उत्तर दिले, वाली, तू माझा बाण लागल्यावर धर्माधर्माच्या गोटी काढतोस, पण तू स्वतः केवळ अधर्म केला त्याची आठवण कर. रुमा ही तुझ्या लहान भावाची पत्नी. तुला ती कन्ये समान धर्मपत्नी तारा हिला डावलून तू रुमा हिला का मुक्तस? हा केवढा अधर्म! मी आधी तुला भेटलो हेच मुळी तुला पापातून मुक्त करण्यासाठी. बाण लागतच तुझे पाप दूर गेले, मगच तुझा माझे दर्शन झाले. तुला सुग्रीव माझा भक्त, तू माझा भाऊ, म्हणूनच तुझ्या उद्धारासाठी मी तुला दर्शन दिले. रामाने त्याला अनेक विवेकाच्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा वालीला पश्चाताप झाला. त्याने रामाची क्षमा मागितली, सुग्रीवाची क्षमा मागितली. तो म्हणाला, माझा पुत्र अंगद चांगला बलवान आहे. तो तुम्हाला युद्धात सहाय्य करील. मी त्याला तुमच्या स्वाधीन करतो. त्याच्या बाबतीत मला आता चिंता नाही. वालीने रामाला पडल्या वंदन केले. राम म्हणाला, तुला मी मृत्यूपासून वाचवितो. तू तारेस सुखाने राहा. तूही मला सीतेचा शोध घेण्यास मदत कर. रावणाला तर तू बगलेत मारून आणू शकतोस ना? सीतेला तू आणून देऊ शकतोस. रामाचे हे वचन ऐकून वाली म्हणाला, माझा सारा गर्व गळून गेला. सूर्यापुढे जसा काजवा तसा मी तुझ्या पुढे. स्त्री व राज्य यांच्यासाठी मी जाऊ इच्छित नाही. मी सुग्रीवासी गैरसमजामुळे वैर धरले. हा माझा मोठा अपराध झाला. तुला दृष्टी समोर ठेवून मरण पावलं तर मोक्ष पावेल. आता एवढी विनंती, तुझ्या बाणाने माझा विवेकबुद्धी जागृत झाली. तो बाण आता काढावा. रामाने आपला बाण त्याच्या शरीरातून काढून घेतला. त्यावेळी वाली मरणासन्न स्थितीत पडून राहिला. त्याचे रामाशी मनोमन ऐक्य झाले होते, पण वालीने
राम बाण शरीरात असतानाच काय निरव केली त्याचे वर्णन. वाली धराशायी झाला, पण त्याचे प्राण अजून गेले नव्हते. रामाचा बाण अजून तसाच होता, पण वानर मात्र फार भयभीत झाले. हे सगळे पळत पळत किष्किंधा नगरीत गेले. वालीची पत्नी तारा आईला सांगू लागले, तारे, रामाचा बाण लागून वाली मरणोन्मुख झाला ग. राम आता या नगरीवर हल्ला करील. या नगरीचे रक्षण करण्यासाठी कडेकोट व्यवस्था करायला हवी. वालीबद्दल जे कृत तिने ऐकले त्यामुळे तिने एकदम धीर सोडला. ती धावत धावत वालीजवळ आली. तिने सती जाण्याचा निश्चय केला. तिला सर्वांनी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तिचा विचार अचल राहिला. रामाचा बाण वालीच्या शरीरात असल्यामुळे तिला वालीच आलिंगन देता येईना. तिचा विचार अचल राहिला. रामाचा बाण वालीच्या शरीरात असल्यामुळे तिला वालीस आलिंगन देता येईना. त्यामुळे ती व्यथित झाली. तिने रामाला शाप दिला, तू सीतेला सोडून आणलेस तरी तिला अग्निदिव्य करावे लागेल. अयोध्येत गेल्यावरही ती तुझ्याजवळ नांदणार नाही. तुला तिचा विरह सोसावा लागेल. तिचे शाप वचन वालीने ऐकले. त्याने तारेला दोष दिला. तो मधून मधून सावध होत होता. त्याने तारेला सहगमन करण्यापासून परावृत्त केले. अंगदास, तो रामाच्या सेवेला राहावे यातच तुझ्या जीविताचे साफल्य आहे. तारेला पतीनेच सती जाण्यास बंदी केल्यामुळे तिला तो संकल्प रद्द करावा लागला. वालीने सुग्रीवाला जवळ बोलवले. रामाची आपली भेट घडून त्यातच मरणही रामाच्याच हातून मिळत असल्याबद्दल त्याने सुग्रीवालाच धन्यवाद दिले. सुग्रीवही म्हणाला, वाली, मी तुझ्याशी वैर केले नाही, पण तू वैर धरलेस म्हणून मला रामासारख्या स्वामी भेटला. जीवन धन्य झाले. वालीने सुग्रीवाला अंगदाला म्हटले, माझी विजयमाला मी सुग्रीवाला देत आहे. या माळेमध्ये रणात विजय मिळवून देण्याचे सामर्थ्य, असे म्हणून त्याने सुग्रीवाला ती माळ काढून दिली. रामाच्या मुखाकडे पाहत पाहत देहाचा त्याग केला. सुग्रीवाने रडणारे अंगदाला जवळ घेतले. त्याचे सांत्वन केले. तारा फारच दुःख करू लागली. तिचा सहगमनाचा संकल्प पुन्हा बळावला, पण रामाने तिचे प्रयत्नपूर्वक सांत्वन केले. देह नश्वर कसा, आत्मा चैतन्यमय कसा ते समजून सांगितले. त्यामुळे तारेचे मन शांत झाले. सुग्रीवाचे मन शांत झाले. नंतर सर्वांनी वालीच्या देहावर अग्निसंस्कार केले. मग रामाने सुग्रीवाला राज्याभिषेक करण्याचे ठरवले. हनुमंताने म्हटले, रामाने स्वतः किष्किंधा नगरात जायावे, स्वहस्ते अभिषेक करावा. पण राम व्रतस्थ होता. तो नगरात प्रवेश करणार नव्हता. म्हणून लक्ष्मणाकडून सुग्रीवाला किष्किंधेच्या राज्यावर अभिषेक केला गेला. रामाने तारेला, तू अंगदास सुग्रीवाच्या आश्रयाने राहा, ही माझी आज्ञा समजावी असे म्हटले, असे सांगितले. सुग्रीवाबरोबरही तारेला राजपदाचे अधिकार दिले. अभिषेक झाल्यावर लक्ष्मण सुग्रीवास सर्वांना रामाच्या दर्शनासाठी नमनासाठी रामाजवळ घेऊन आला. आता सीता शोधाचे मोठे कार्य होते, पण त्यावेळी पावसाळा आला होता. त्यामुळे 4 महिने थांबणे भाग होते. रामाने हनुमंताला म्हटले, सुग्रीवाला किष्किंधेस परत जाऊ दे. मी व लक्ष्मण येथून जवळच माल्यवान पर्वतराजित प्रसवन नामक पर्वत आहे. तेथे सुरक्षितपणे राहू. नंतर आपण पुढील कार्याची सुरुवात करू. त्यावर सुग्रीव म्हणाला, चातुर्मास्य संपले की मी वानराचे सैन्य घेऊन येईल. आम्ही सीतेचे शोध करू. असे बोलणे झाले. सुग्रीव सर्व वानर श्रेष्ठांचं किष्किंधेत परत गेला. हनुमंतही गेला. प्रसवन पर्वतावर जाऊन तेथे राम लक्ष्मण राहू लागले. सुग्रीव राज्याभिषेक नंतर माल्यवान नावाच्या पर्वताच्या रांगांमध्ये प्रसवन नावाचे एक गुहेसारखे सुरक्षित स्थान होते. राम लक्ष्मण यांनी तेथे पावसाळ्याचे 4 महिने वस्ती केली. पावसाळा संपला. आकाशातून मेघपंक्ती नाहीशा झाल्या. निळे आकाश एकदम स्वच्छ झाले. धवल विहंग गगनातून दूरक्षितिजाकडे उडत जाऊ लागले. पर्वतावरचे जल निर्जर आटून गेले. काही ठिकाणी अजून पाण्याचे डोह होते. त्यातील पाणी स्वच्छ होते. पर्वताचे आकाशाचे प्रतिबिंब त्यात स्पष्ट पडत होते. रामाला आठवण झाली. सुग्रीव येणार होता. सीतेच्या शोधासाठी मदत करणार होता, पण तो आला नाही. तो आता
भोगविलासात रंगला असेल. रामाने लक्ष्मणाला म्हटले, जा लक्ष्मणा, त्या सुग्रीवाला आठवण करून दे. सीतेचा शोध करण्यासाठी जायचे ते कसे विसरलास? तत्काळ सारे भोगविलास टाकून मला भेटायला ये. त्याने तुझ्या सांगण्याकडे लक्ष दिले नाही तर त्याला सांग, ज्या बाणाने वाली गेला तोच बाण रामाजवळ अजून आहे, आणि ज्या मार्गाने वाली स्वर्गात गेला तो मार्ग अजून उघडा आहे. रामाचा निरोप तो सांगताना त्याचा चढलेला आवाज यामुळे लक्ष्मणाचा अंगात क्रोध संचारला. लक्ष्मणच जणू रामाचा बाण झाला होता. तो शीघ्र गतीने किष्किंधा नगराजवळ आला. द्वार रक्षक भिवून पळाले. मारुतीने लक्ष्मणाला पाहिले मात्र त्याने लगेच सुग्रीवाला जाऊन सांगितले, सुग्रीवा, तू द्रव्य, दारा, मद्यपान यात रमलास आणि रामभक्ती विसरलास. आता मोठे संकट तुझ्यावर येत आहे. अरे, पावसाळा संपला याचे तरी तुला भान आहे ना? लक्ष्मण राम यांच्या क्रोधात तुझा नाश होईल. सुग्रीवाने हनुमंताच्या सूचनेला फारसा आदर केला नाही. त्याने एवढे मात्र केले, हनुमंताला म्हटले, सर्व प्रमुख वानरांना तत्काळ देशोदेशी पाठवून वानराचे सैन्य ताबडतोब एकत्र करा अशी आज्ञा दे. एवढे सांगून सुग्रीव राजवाड्याच्या अंतपुरात गेला. सुग्रीवाने 10 शस्त्र वानरवीरांना सैन्य जमवण्याची आज्ञा दिली. इकडे लक्ष्मण जेव्हा किष्किंधा नगरीच्या महाद्वारेपर्यंत पोहोचला तेव्हा त्याची उग्र मुद्रा व चालण्याचा वेग पाहून सारे वानर पळत सुटले. काही प्रधानांनी सुग्रीवाला तात्काळ ते वृत्त सांगितले, तू तुझ्या वचनाचे पालन करण्यास चुकला आहेस. लक्ष्मण रागारागाने इकडे येत आहे, आता स्वतःला सांभाळ. तोपर्यंत लक्ष्मण समोर आला. तारा, रुमा, सुग्रीव त्याला सामोरे जाऊन स्वागत करू लागले. सर्वांनी लक्ष्मणाला हात जोडून वंदन केले. त्यावेळी सुग्रीवाने लक्ष्मणाची करुणा भागली. तोपर्यंत तो भयभीत झाला होता. लक्ष्मणाने त्याला अनेक कठोर शब्दात धमकावले. कृतज्ञपणा एवढे महापाप जगात दुसरे नाही. तू रामकार्याला जाण्याचे कर्तव्य विसरलास काय? ज्या मार्गाने वाली गेला तो मार्ग अजून मोकळा असा रामाचा तुला निर्वाणीचा निरोप. तारा त्यावेळी अनेक सौम्य शब्दाने लक्ष्मणाची समजूत घालू लागली. मारुतीने मध्यस्थी केली. लक्ष्मणाचा राग शांत केला. तर भोग सिंहासन सोडून सुग्रीव लक्ष्मणाच्या चरणांना बिलगला. लक्ष्मणाला तो म्हणाला, सर्व वानर सेना एकत्र करण्याचे आदेश मी आधीच दिलेत, पण मी आधी प्रभू रामचंद्रांना भेटावयास येणे आवश्यक होते. त्यात माझी चूक झाली. आम्ही सर्व वानर सीतेचा शोध घेण्यासाठी 4 दिशांना जाऊ. त्याने लक्ष्मणाचा सत्कार केला, गौरव केला, त्याचा राग शांत केला. लक्ष्मण म्हणाला, तत्काळ सर्वजण मान्यवर पर्वतावर जा. कुठल्या पर्वतावर? माल्यवान पर्वतावर. कोणता? माल्यवान. रामाला एकटा सोडून मी आलो. मी जास्त थांबणार नाही. त्यानुसार सुग्रीवाने तेथेच हजारो वानर प्रमुखांना आदेश दिले. 4 गट करा. 4 दिशांना जा. पृथ्वीच्या अंतापर्यंत शोध घ्या. सीतेचा शोध न करता जो परत या नगरीत येईल त्याला तापलेल्या तेलात टाकले जाईल. सर्वजण लक्ष्मणाबरोबर निघाले. माल्यवंत पर्वतावर जाऊन सुग्रीवाने रामाची भेट घेतली. त्याच्या चरणांना वंदन केले. त्याची अनेक प्रकारे क्षमा मागितली. सर्व सेनाप्रमुखांनी रामापुढे लोटांगणे घातले. तोवर सर्व दिशातून डोंगर, दर्या, वने, नद्या पार करीत मोठा बुभुक्कार करीत लक्षावधी वानर माल्यवान पर्वताच्या परिसरात आले. त्यांनी सहारा पर्वत, त्याचे उतार, त्याच्या दर्या, पठारे सगळे भाग अगदी झाकले गेले. सुग्रीवाच्या आज्ञेप्रमाणे असंख्य महान बलिष्ठ वानर जमलेले पाहून रामाने आनंदाने सुग्रीवाला आलिंगन दिले. अंगदाने आपण स्वपराक्रमाने काय प्रताप करू त्याबद्दल प्रतिज्ञा केली. अंगदाचा आवाका पाहून रामाने त्याला पण जवळ घेतले. सर्व परिसर रामाच्या नावाच्या जयघोषाने दुमत होता. सुग्रीवाचे रामापाशी आगमन बघितले. आता सुग्रीवाने रामाला विनंती केली, एकंदर वानर सेना केवढी ते आता मी दाखवतो. श्रीरामा, तू स्वतः सर्व सेना प्रमुखांचा मुख्य बलवान वानरांचा परिचय करून घे. श्रीरामाने ते मान्य केले. तेव्हा सुग्रीवाने क्रमाने सर्व सेनेचे बल संख्या सांगितली. तो म्हणाला, माझ्या स्वतःच्या सेना गटात 10 शस्त्र वानर आहे.
ते पृथ्वीवरील सप्तसागरापलीकडून सर्वत्र पसरलेल्या महापर्वतावरून आले आहेत. त्याशिवाय सुग्रीवाने अनेकदा एकेका महावीर वानराचा त्याच्या सैन्याचा परिचय करून दिला. त्यात शतबली, केशरी, धूम्र, पनस, मैद, द्विविध, गंधमादक, तार, नळ, नीळ, दधिमुख, दुराशर्ष, तरु, तरळ, कुमुद, कुमुदाक्ष, गज, शरभ, गवय, गवाक्ष, माहनु, सुषेण, जामवंत अशा सर्व सेनापतींची रामाने भेट घेतली. त्या सर्वांनी एकेकाच्या रामाला नमस्कार केला. नंतर प्रत्येकाची सैन्य संख्या सुग्रीवाने सांगितली. वालीचा पुत्र अंगद सुग्रीवाचा लाडका होता. तो वालीसारखाच महाबळी होता. सुग्रीवाने रामाकडून आपल्या पित्याचा वध घडवून आणला, त्याबद्दल अंगदाने मनात वैरभाव ठेवला नाही. सुग्रीवाची त्याच्यावर कृपाच होती. सुग्रीवाने सर्वात शेवटी हनुमंताच्या बळाचे वर्णन केले. त्याच्या इतका महाबळी कुणीही वानर नाही असे त्याने सांगितले. तेव्हा रामाने प्रश्न केला, असे आहे तर तुझ्यासाठी हनुमंताचेच वालीचे परिपात्य का केले नाही? सुग्रीव या प्रश्नाला उत्तर देणार तोच अगस्त्य ऋषी तेथे आले. मग सर्वांनी त्याचे स्वागत केले. रामाला वानर सेनेचा परिचय झाला. आता हनुमंत बलिष्ठ असूनही त्याने वालीचे पारिपत्य का केले नाही, हा रामाचा प्रश्न अगस्त्य ऋषींनी ऐकला. तेव्हा ते म्हणाले, रामा, हनुमंताच्या जन्माची कथा मी तुम्हा सर्वांना सांगतो, म्हणजे सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील. ऋषीभोवती महत्त्वाचे सर्व कपिश्रेष्ठ राम, लक्ष्मण, सुग्रीव, अंगद, हनुमंत आदी जमले. त्यांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. दशरथाने पुत्र कामिष्ठी नावाचा जो यज्ञ केला, त्यावेळी मिळालेला प्रसाद त्याने राण्यांना दिला. त्यातील कैकेयीचा प्रसाद अचानक एका घारीने झडप घालून पळविला. तो प्रसाद अंजनी नावाच्या वानरीच्या हातात पडला. तिने तो भक्षण केला. तेव्हापासून तिला जो पुत्र झाला त्यापासून तोच हा हनुमंत होय. कोण? हनुमंत. त्याचा जन्म समान प्रसाद पिंडापासून, तोही संपूर्ण पिंड भक्षण करून मग झालेला, म्हणून तो जास्त बलशाली. हनुमंताला जन्मताच कोपिन होतात व आहे, त्यामुळे तो खरा अजन्म ब्रह्मचारी. जन्म पावताच त्याने जो पराक्रम केला तो अद्भुत. केशरी नामक वानराची अंजनी ही पत्नी या घारीने टाकलेला प्रसाद जेव्हा अंजनीने सेवन केला, त्यावेळी त्या गर्भात वासुदेवाने आपले ओझ प्रविष्ट केले, म्हणून हनुमंताला वायुसूत असेही म्हणतात. जन्म पावला तेव्हाही हनुमंताला बोलता येत असे. हनुमंताने अंजनीला आधीच विचारले होते, आई, मला भूक लागली तर कोणते फळ खाऊ? त्यावर तिने सांगितले, जे फळ पिकून लाल झालेले असेल ते खा, आंबट हिरवट खाऊ नको. त्याला निजवून अंजनी स्वतः फलाहारासाठी अरण्यात गेली. इकडे मारुती जागा झाला. त्याला भूक लागली, पण आई कुठे दिसली नाही. त्याचे लक्ष सूर्योदय समयीचे पूर्व दिशा कशी देदीप्यमान दिसते तिकडे गेली. उदयी पावणाऱ्या सूर्याचा लाल लाल गोळा दिसत होता. त्याला वाटले, हे पिकलेले फळ. तो लगेच उड्डाण करून आकाशात सूर्याच्या दिशेने निघाला. त्याला पाहून देवांना आश्चर्य वाटले. आपल्या पुत्राला उष्णतेचा त्रास होणे म्हणून वायूने त्याच्या गगन मार्गात हिमकणयुक्त वारा लागेल अशी व्यवस्था केली. तो सूर्याजवळ गेला. तो सूर्यग्रहणाचा दिवस होता, त्यामुळे राहू पण सूर्याला ग्रस्त करण्यासाठी सूर्यापाशी आला. त्याला पाहून मारुतीने त्याला मुष्टिघात करून पाडले. केतू राहूच्या मदतीला आला, तेव्हा त्यालाही मारुतीने मार दिला. ते दोघे पळून गेले. राहू इतर ग्रहांच्या सांगण्यावरून इंद्राकडे तक्रार करण्यासाठी गेला. इंद्र ऐरावतावर बसून राहूच्या मदतीला आला. इंद्राचे मारुतीचे युद्ध झाले. मारुतीला मारण्याचा इंद्राने खूप प्रयत्न केला. यम, कुबेर, मरुडगण यांच्यासह सर्वांचा मारुतीने मुष्टिप्रहाराने व शपटाच्या तडाख्याने पार पराभव केला. ऐरावताला त्याने त्याचे पुच्छ पकडून गरागरा भोंडले. इंद्राला पाडले. त्यावेळी इंद्राने वज्राचा भीषण प्रहार मारुतीवर केला. मारुती बेशुद्ध पडला. त्याचा पिता वायू याला क्रोध आला. त्याने त्रिभुवनातील सर्व प्राण्यांचे, देवांचेही प्राण आकर्षून घेतले. त्यामुळे सारे जग कासावीस झाले. अमर असलेल्या देवावर मरण्याची पाळी आली. हनुमंत मूर्छित पडला. वायू तेथे शोक करीत बसला. ब्रह्मदेवासह सर्व देव प्राणासंकट आले म्हणून त्याला शरण आले.
वायूची त्यांनी क्षमा मागितली. वायू म्हणाला, माझ्या बाळाला तुम्ही मूर्छित पाडलेत, मी तुम्हाला क्षमा करणार नाही. त्यावर ब्रह्मदेव म्हणाला, वायो, तुझ्या महाबळी पुत्राने सूर्याला गिळण्याचा प्रयत्न केला. राहुल, देवाने नेमून दिलेले कार्यच तो करीत असतो. सूर्य नीट प्रकाशत नाही राहील तरच त्रैलोक्याचा सर्व कारभार नीट चालेल. तुझ्या एका मुलासाठी, एका बालकासाठी जगावर संकट आणणे योग्य नाही. तू सर्वांचे प्राण अवरुद्ध केलेस, याचा परिणाम जगाचा नाशाच होय. तुझा हा जो पुत्र तो विष्णूच्या पूर्ण शक्तीनिशी प्रसादाच्या प्रभावाने जन्मला. तो ब्रह्मचारीच राहील, त्याला मृत्यू नाही. म्हणूनच वज्राच्या आघाताने फक्त मूर्छित पडला. आम्ही हनुमंताला जागृत करतो असे म्हणून ब्रह्माने हनुमंताला जागविले. इंद्राने त्याला हनुमंत हे नाव ठेवले. हनुवटीला व्रज लागले होते, त्याची फक्त खून राहिली. ब्रह्मदेवाने मारुतीला वर दिला. याला ब्रह्मदंड, ब्रह्मशाप याची बाधा होणार नाही. यमाने वर दिला, तुला अखंड आरोग्यता राहील, तू अमर राहशील. सूर्याने त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त होईल असा वर दिला. वरुणाने त्याला पाण्यात मरण येणार नाही असा वर दिला. कुबेराने त्याला युद्धात कधी श्रम वाटणार नाही असा वर दिला. विश्वकर्म्याने सांगितले, मी निर्माण केलेले शस्त्र याला लागणार नाहीत. मारुती रामाला कसे सहाय्य करील याचे भविष्य कथन ब्रह्मदेवाने केले. आपल्या पुत्राची प्रशंसा झाली, त्याला अनेक वरदाने मिळाली, याचा मोठा आनंद वायूला झाला. वरदाने देऊन देव आपापल्याला स्थानी गेले. सूर्य निर्भयपणे आपला मार्ग क्रमू लागला. वायूने मारुतीला अंजनीजवळ आणून दिले. तो त्रिलोकामध्ये आपले संचाराचे कार्य करू लागला. अगस्त्य ऋषी पुढे म्हणाले, मारुती लहानपणी खूप खोड्या करू लागला. अनेक ऋषींना, साधकांना त्रास देऊ लागला. ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले. या अव्रात्य बाळाचा निग्रह करणे आवश्यक असे सांगून त्यांनी ब्रह्मदेवाला उपाय विचारला. ब्रह्म म्हणाला, हा पुत्र रामाशी समान पिंडाचा आहे. त्याचे दर्शन होईपर्यंत याची ही प्रचंड शक्ती अक्रिय राहील. हा सामान्य वानरासारखाच राहील. आणि रामचंद्राने त्याला दृढ कोपिनधारी म्हणून ओळखले की त्यावेळी याची पूर्ण शक्ती त्याला प्राप्त होईल. असा शाप तुम्ही त्याला द्या, तुमच्या शापाला प्रभाव पडेल. तो सौम्य दीन वृत्तीने ऋषींची सेवा करणाराच होईल. सर्व ऋषींनी मारुतीला उद्देशून त्याप्रमाणे शाप दिला. त्याचा परिणाम म्हणूनच मारुतीचे बळ गुप्त सुप्त राहिले. वालीचे पारिपत्य मारुती करू शकणार नाही, याचे हेच कारण होय. सूर्याने त्याला ज्ञानसंपन्न होण्याचे वचन दिले. त्यासाठी मी आलो. हे रामा, तुझ्या दर्शनाने याचे बळ आता याला परत मिळाले. याला आता ज्ञानप्राप्तीचे प्रबळ इच्छा, ते ज्ञान तूच त्याला द्यावे असे सांगण्यासाठी मी आलो. ऋषींचे वरद वचन ऐकून रामाला फार आनंद झाला. त्याने मारुतीला लिंगन दिले. त्यावेळी मारुतीला सर्व शक्ती पुन्हा प्राप्त झाली. अगस्त्य ऋषी रामलक्ष्मणाचा निरोप घेऊन स्वाश्रमाकडे गेले. श्री भावार्थ रामायण किष्किंधा कांड हनुमंताच्या जन्माची कथा या ठिकाणी संपली. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्री रामचंद्राय नमः. प्रभु रामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेशरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्.